नमस्कार, मराठी अस्मितामध्ये ॲज युजल तुमचं स्वागत आहे। आज आपण आलोय वसई या पारनाक्यावरच्या मुतपाक खाण्यात आलेलो आहे। पारनाक्यापासून शनी मंदिरपर्यंत तुम्ही ज्या रस्त्याला जाता तिथे बरोबर टर्नवर मुतपाक खाना आहे। प्रथमेश आणि टीम हे चालवतं। तर इथे तुम्हाला काय काय डिश मिळतात त्या तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। पण उलटा वडा, दडपे पोहे, घावन, कढी वडा, मेदू वडा, इडली, साबुदाणा वडा, भाजणीचा वडा, गोड शिरा, आप्पे असे अनेक पदार्थ आहेत। पण ते दर दिवशी ठरलेले असतात, त्याप्रमाणे ते तुम्हाला मिळतात। तर आज आपण ते सगळं टेस्ट करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट त्यांचं कसं 11 ते 1:30 या वेळात त्यांची फक्त पोळी भाजी मिळते। पोळी भाजी आणि एक उसळ, भाजी आणि उसळ असं असतं। आणि सकाळी 8 ते 10:30 पर्यंत ब्रेकफास्ट असतो। जाणारे येणारे, वॉकला जाणारे, सिनियर सिटीजन्स असे भरपूर लोक इथे येऊन खाऊन जातात। ॲक्च्युली हे टेक अवे आहे किंवा उभं राहून इथे तुम्हाला खायचं असतं। लक्षात आलंच असेल, मराठी अस्मिताची टीम मुतपाक खाण्यात मज्जा करायला अर्थातच खवय्यगिरी करायला गेली आहे। आणि ही जी रेसिपी आपण आता बघतोय ना, ही उलटा वडा पाव याची रेसिपी आहे। ही चटणी आतमध्ये भरली आहे, वड्याचं सारण आतमध्ये भरलेलं आहे आणि ते आता मस्तपैकी तळून हा उलटा वडा आपल्याला खायला देणार आहेत। तर आमचा हा व्लॉग शूट केलाय साहिल पाळेकर याने। आणि हो, मराठी अस्मिताचा नवीन एक मेंबर तुम्हाला बघायला मिळणार आहे। कोण आहे बरं तो? येस, श्रीहान। आणि श्रीहान पण आमच्याबरोबर होता ब्लॉग करायला आणि त्याने खूप मज्जा केली। तर मी खातोय मुतपाक खाण्याचं थालीपीठ, बरोबर लोणी पण आहे। खमंग म्हणजे तेलावरचं तिखट, दोन्ही कॉम्बिनेशन मस्त आहे, खडपूस आहे आणि चवीस। तुम्ही पण ट्राय करा। मी घावनाची टेस्ट बघतीये आणि छोट्या श्रीहानसोबत तिखट वगैरे नाही, नॉर्मल आहे आणि मस्त जाळी पडलेली आहे। एकदम ऑथेंटिक आहे, थोडंसं लिंबू घालतो। पावाला चटणी लावायची, तिखट आणि गोड, बटाटे पडायचं सारण आणि डाळीच्या पिठात भिजवून मस्तपैकी तळायचं। अशी ही डिश वाईट लागेल आणि बनवली असते। सांगण्यात काही मजा नाही, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ओके, काय साहिल आज मुतपाक खाण्यात सकाळी सकाळी? हो, मी विचारलेला की इकडे कढीवडा मी तुला ट्राय करूया का, आणि फर्स्ट टाइमच खातोय कढीवडा, म्हणून बोललो एकदा ट्राय करून बघू। ओके ओके, चांगली टेस्ट आहे, म्हणजे नॉर्मल थोड्यापेक्षा डिफरंट आहे, पण टेस्ट एकदम चांगली आहे। नेक्स्ट टाइम तुम्ही ट्राय करू शकता। तर असं हे मस्त चविष्ट मुतपाक खाना इथे नक्की भेट द्या। हे वसईला आहे आणि हो, इथले जे ओनर आहेत प्रथमेश,
यांच्याशी सुद्धा आम्ही गप्पा मारल्यात, अर्थात त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे. मंडळी, मराठी अस्मिता असं नवीन नवीन प्रयोग करत असतं, नवीन नवीन जागांना भेट देत असतं. तुमच्यासुद्धा माहितीतल्या अशा जागा असतील तर आम्हाला जरूर कळवा. ऐकूया मनोगत. हॅलो, मी हे चालू केलं म्हणजे मला स्वतःला खूप आवड होती आहे इनफॅक्ट फूड प्रोडक्ट्समध्ये किंवा फूड बिझनेसमध्ये यायची. त्यासाठी मी माझ्या आईला गेले 3-4 वर्ष पुश करून आता तिने रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही हे चालू केलं आहे आणि ह्या 17 तारखेला आम्हाला 1 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपले दिवसाप्रमाणे मेनू असतात, ब्रेकफास्ट आणि पोळी भाजीचे. आता येत्या 1 तारखेपासून आपण आमटी भात पोळी भाजी असा पूर्ण मेनू चालू करतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या म्हणजे लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, कढीपत्ता चटणी, नंतर लोणची जसं की मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं म्हणजे. आणि आत्ताच आम्ही नवीन काजू केशर श्रीखंड लॉन्च केलं आहे, ते त्याचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या. थँक्यू. नक्की एकदा ट्राय करायचं आहे इथे येऊन. तुम्ही कसं काय वाटतं ते मला सांगायचं. आवडलं तर लाईक करायचं, नाही आवडलं तर कमेंट करायचं. सजेशन्स ऑलवेज वेलकम.